मित्रांनो, एकदा फोमवर्क चुकलं तर पुरं बिल्डिंग धोक्यात येत. आज मी सांगणार आहे काय करायचं, काय नाही करायचं आणि कुठल्या चुका कामगारांचा जीव घेतात. बघत राहा शेवटपर्यंत. नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. केम छो, कसं काय? आज आपण बघणार आहोत कन्व्हेन्शनल फोमवर्क कसं करायचं, काय काय काळजी घ्यायची आणि काय काय चुका टाळायच्या. तर मित्रांनो, आपण हे सेक्शन वाईज डिवाइड केलेलं आहे. तर पहिल्या सेक्शनमध्ये पाहूया. पहिलं म्हणजे हे काम काय काय आहे. ॲल्युमिनियम आणि कन्व्हेन्शनल फोमवर्क म्हणजे साच लावणं, तपासणं आणि काढणं. याचं हे सगळं प्रोसिजर हाय GFC ड्रॉइंग आणि शटरिंग स्कीम प्रमाणे काम व्हायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. स्कोप ऑफ वर्क बघूया. कामाची व्याप्ती काय आहे. RCC स्ट्रक्चर वर्कसाठी सगळ्या लेवल्सवर फोमवर्क प्रोव्हाइड करायचं, फॅब्रिकेट करायचं, इरेक्ट करायचं आणि कॉन्क्रीट झाल्यावर काढायचं, सगळं GFC ड्रॉइंग प्रमाणे. सेक्शन तिसरा बघूया. माणसं किती लागतात म्हणजे मॅनपॉवर. एक इंजिनियर किंवा सुपरवायझर सगळ्या कामावर नजर ठेवायला, एक सेफ्टी इंजिनियर सुरक्षिततेसाठी, एक क्वालिटी कंट्रोल इंजिनियर दर्जा तपासायला आणि कार्पेंटर्स फिटर्स जेवढं लागतात तेवढं. प्रोजेक्ट मॅनेजर ओव्हरऑल रिस्पॉन्सिबल आहे सेफ्टी, क्वालिटी आणि वेळेत काम होण्यासाठी. कन्स्ट्रक्शन मॅनेजर मेथड स्टेटमेंट इम्प्लिमेंट करणं, रिसोर्सेस अरेंज करणं हे त्याचं काम. साईट इंजिनियर शटरिंग स्कीमप्रमाणे लोकेशन आयडेंटिफाय करणं, सर्वे डिपार्टमेंटशी कोऑर्डिनेट करणं हे बघायचं. चौथ्या सेक्शनमध्ये येते मटेरियल, साहित्य काय काय वापरायचं. फिल्म बेस्ड प्लायवूड 12 mm जाडीचं, IS 4990 प्रमाणे. हे RCC सरफेसला चांगला फिनिश द्यायला, वायर नेल जोडण्यासाठी. पाईनवूड पार्शली सिझड म्हणजे जास्त ओलं नको, जास्त कोरडंही नको, नाहीतर वाकडं होईल. MS प्रॉप्स, MS चॅनल्स, H फ्रेम्स, कपलॉक्स, MS पाईप, सकट, बेस जॅक, U टाईप जॅक, सिव्हल कपलर सगळं वापर. टाय रॉड 16 mm डायमीटरचे, PVC पाईप सकट, कॉन्क्रीट झाल्यावर काढता यायला पाहिजे. मोल्ड रिलीजिंग ऑइल, रायझन शटरिंग कोट SC 17000 हे अप्रूव्ड आहे, दुसरं कुठलेही नको. आता मेथडॉलॉजी बघू. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काम कसं करायचं. मेथडॉलॉजी पहिलं, जमीन कॉम्पॅक्ट असली पाहिजे किंवा PCC टाकलेलं असलं पाहिजे. मग स्टेजिंग चालू करा. शटरिंग स्कीम आधी कन्सल्टंट कडून अप्रूव्हल करून घ्या, मगच काम चालू करा. शटर बनवणं फक्त शटरिंग यार्डमध्येच करायचं, साईटवर इकडे तिकडे नको. वॉल शटरिंग एका लेवलसाठी 100%, कॉलम शटरिंग एका लेवलसाठी 50%, स्लॅब शटरिंग एका लेवलसाठी 100%, स्लॅब प्रॉपिंग एका लेवलसाठी 100%, बीम बॉटम्स अँड प्रॉप्स 2 लेवलसाठी. वुडन प्रॉप्स, बांबू बिलकुल नको, MS प्रॉप्सच वापरायचे. 3 मीटरपेक्षा जास्त उंची असेल तर डायगोनल प्रेसिंग द्यायलाच पाहिजे दोन्ही दिशांनी. फोमवर्क लाईन लेवल आणि प्लम मध्ये असलं पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं. फोम शीट कॉलम जंक्शनला सिमेंट स्लरी गळू नये म्हणून. फोमवर्क लावण्यापूर्वी आतली सगळी घाण, धूळ, लाकडाचे तुकडे काढून टाका, मग मोल्ड रिलीजिंग ऑइल लावा. कव्हर ब्लॉक्स M45 ग्रेड कॉन्क्रीटचे हॉरिझॉन्टल सरफेससाठी PVC किंवा कॉन्क्रीट, व्हर्टिकल फेससाठी फेसिंग 1 मीटर. सेक्शन 6 इन्स्पेक्शन म्हणजे कॉन्क्रीटिंग होताना काय करायचं. लिकेज, बल्जिंग, सॅगिंग दिसलं तर लगेच वेजेस घट्ट करणे किंवा जॅक्स ॲडजस्ट करा. कॉन्क्रीट इनिशियल सेट व्हायच्या. शटरिंग कंपोनंट्स प्रत्येक वेळी वापरण्यापूर्वी इन्स्पेक्ट, क्लीन आणि ऑइल लावा. सेक्शन 7 म्हणलं तर डी शट, होमवर्क कधी काढायचं. वॉल्स आणि कॉलम्स 16 ते 24 तासांनी, स्लॅब सॉफिट 3 दिवसांनी, पण प्रॉप्स लगेच रिफिक्स करायचे. बीम सॉफिट 7 दिवसांनी, प्रॉप्स रिफिक्स करायचे. सस्पेंडेड स्लॅब जोपर्यंत बॅलन्सिंग लोड येत नाही तोपर्यंत ठेवायचे. प्रॉप्स अंडर स्लॅब 4.5 मीटर पर्यंत स्पॅन असेल तर 7 दिवस, 4.5 मीटरपेक्षा जास्त असेल तर 14 दिवस. प्रॉप्स अंडर बीम 6 मीटर पर्यंत 14 दिवस, 6 ते 9 मीटर पर्यंत 20 दिवस, 9 मीटरपेक्षा जास्त असेल तर 28. होमवर्क काढताना उंचावरून टाकू नका, खाली ठेवा, नाहीतर स्ट्रक्चरला डॅमेज होईल. तर सेक्शन नंबर 8 महत्त्वाचा आहे. टॉलरन्स. टॉलरन्स म्हणजे किती चूक चालेल. कॉलम्स अँड बीम क्रॉस सेक्शन मध्ये -6 mm ते +12 mm. फुटिंग प्लांट डायमेन्शन +50 mm ते -12 mm. व्हर्टिकल मेंबर लिफ्ट शाफ्ट वगैरे ±5 mm, 5 mm पर 3 मीटर, पण पूर्ण उंचीत 25 mm पेक्षा जास्त नको. स्लॅब, सॉफिट, सिलिंग मध्ये म्हणलं तर ±5 mm, प्लम -3 mm पर 3 मीटर, हाईट 5 mm पेक्षा जास्त. सेक्शन 9 मध्ये सेफ्टी बघूया. सेफ्टीबद्दल सगळ्या वर्कर्सना साईटवर येण्यापूर्वी इंडक्शन द्यायचं. PP, हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, शूज सगळ्यांनी घातलेलं पाहिजे. कुठलाही एक्सक्यूज नाही. टिंग इक्विपमेंट थर्ड पार्टी इन्स्पेक्शन झालेलं असलं पाहिजे. टूल बॉक्स रेग्युलर घ्यायचा. वर्कर्सना सेफ्टीबद्दल अवेअर करायला
हाईटवर काम करताना फुल बॉडी सेफ्टी हार्नेस, डबल लँड यार्ड सकट मॅनेटरी आहे. ॲप्लिकेबल परमिट टू वर्क आधीच घ्यायचे. JSA म्हणजे जॉब सेफ्टी ॲनालिसिस. शटरिंग फॉर फुटिंग, डी शटरिंग, बीम अँड स्लॅब शटरिंग, कॉलम डी शटरिंग सगळ्यासाठी वेगळं तयार केलेलं आहे. ते फॉलो करा. आणि सेक्शन 10 बघू डॉक्युमेंट्स काय काय ठेवा. कॉलम होमवर्क चेकलिस्ट, स्लॅब होमवर्क चेकलिस्ट, रेझॉन मोल्ड रिलीजिंग एजंटचं TDS, अप्रूव्ड शटरिंग स्कीम. तर मित्रांनो, काम सुरू करण्यापूर्वी ड्रॉइंग बघा, स्कीम अप्रूव्ड करा, साहित्य तपासा. काम करताना लाईन लेवल प्लग हे तिन्ही सांभाळा. काम झाल्यावर योग्य वेळेतच डिशटरिंग करा, घाई नको. आणि सेफ्टी कधीही कॉम्प्रोमाइज नको आहे. तर मित्रांनो, असे नवीन नवीन व्हिडिओ बेसिक नॉलेजपासून मास्टर लेवलला जायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपले व्हिडिओ पहा आणि 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 काय आणि भेटलेलं नॉलेज नक्कीच तुमची ग्रोथ होईल. चलो बाय.